नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक नवीन टॉपिक समजून घेणार आहोत. आजच्या टॉपिकचं नाव आहे इलेक्टोरल सिस्टम. सध्या महाराष्ट्रामध्ये राज्यसभा निवडणूक ही लगभग गडबड सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत आणि ह्या 7 रिक्त जागांची निवडणूक आता होणार का ती निवडणूक बिनविरोध होणार आणि जर निवडणूक होणार असेल तर ती कोणत्या पद्धतीने होणार असेल, तर या सगळ्या गोष्टींची आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. ही सगळी राज्यसभाची नेमकी निवडणूक पद्धत काय असते ती जाणून घेण्यापूर्वी आपल्याला इलेक्टोरल सिस्टम्स कोणत्या असतात, म्हणजे जगभरामध्ये वेगवेगळे सभागृह जे आहेत किंवा वेगवेगळ्या निवडणुका आहेत त्या नेमक्या कोणत्या पद्धतीने घेतल्या जातात याची एक संकल्पना चौकट मी आपल्याला पहिल्यांदा सांगू इच्छितो. त्याच्यानंतर मग आपण भारतामध्ये राज्यसभा निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाते त्याची चर्चा करणार आहोत. ज्या इलेक्ट्रोल सिस्टम्स असतात त्याला जगभरामध्ये 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं असतात. एक आहे मेजॉरिटेरियन सिस्टम आणि दुसरी त्यातली जी सिस्टम आहे त्याचं नाव आहे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम. म्हणजे अर्थात याच्यामध्ये तुम्हाला बहुमत मिळणं अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये देखील प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय की तुम्हाला त्या प्रमाणामध्ये ते बहुमत मिळणं, त्या प्रमाणामध्ये ते जागा किंवा त्या सत्तेतला वाटा मिळणं अपेक्षित आहे. जी मेजॉरिटेरियन सिस्टम आहे त्याच्यातले जे 3 अगेन सबसिस्टम्स आहेत किंवा 3 उपपद्धती आहेत त्याच्यातली जी सगळ्यात पॉप्युलर आणि सगळ्या जगभरामध्ये वाईडली जी वापरली जाते ती आहे फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम. भारतामध्ये देखील आपले जे कनिष्ठ सभागृह आहेत, लोकसभा आहे, विधानसभा आहे, तर या सगळ्या निवडणुकांसाठी आपल्याकडे द फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टमचा अवलंब केला जातो. ही निवडणूक पद्धत अत्यंत सोपी आहे. कमीत कमी वेळेमध्ये ते आपल्याला निवडणुकीचा निकाल देते. अर्थात या पद्धतीमध्ये बऱ्याचशा त्रुटी पण आहेत, परंतु जर एखादी निवडणूक फार मोठ्या मतदारांच्या माध्यमातून घ्यायची असेल तर त्यासाठी फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टमचा अवलंब केला जातो. याच्यातली दुसरी जी महत्वाची उपपद्धत आहे ती आहे सेकंड बॅलेट सिस्टम, जी फ्रान्समध्ये वापरली जाते. आता हे सेकंड बॅलेट सिस्टममध्ये काय केलं जातं तर पहिल्यांदा जर निवडणुकीच्या पहिल्या फेरीमध्ये जर आवश्यक ती मतं मिळाली नाहीत, आवश्यक ते बहुमत मिळालं नाही तर ती निवडणूकच पुन्हा घेतली जाते, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे सेकंड बॅलेट सिस्टम. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ही पद्धत वापरली जाते. यातली जी तिसरी पद्धत आहे तिला म्हटलेलं आहे अल्टरनेट वोट सिस्टम. ही देखील कॉमनली वापरली जाते. याच्यामध्ये जो मतदार आहे तो आपले प्रेफरन्सेस देत असतो. 1, 2, 3 जेवढे उमेदवार निवडणुकीला उभे राहिलेले आहेत तर त्यांना तो प्रेफरन्सेस देण्याचं काम करतो आणि काउंट होताना पहिले प्रेफरन्सेस काउंट केले जातात आणि त्याच्यानंतर त्याला ते बहुमत मिळालं आहे की नाही तपासलं जातं. तर ह्या मेजॉरिटी सिस्टममध्ये हे 3 बेसिक पद्धतींचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. याच्या जोडीला जी दुसरी महत्वाची पद्धत आहे ती आहे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन आणि ह्या प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनमध्ये मग आपल्याला 3 परत उपपद्धती दिसतात. एक आहे मिक्स मेंबर प्रपोर्शनल सिस्टम, दुसरी आहे सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम आणि तिसरी आहे पार्टी लिस्ट सिस्टम. यातली भारतामध्ये जी वापरली जाते ती आहे अर्थात सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम. मग राष्ट्रपती पदाची निवडणूक असो किंवा जिथे मल्टी मेंबर कॉन्स्टिट्युएन्सीज असतात, म्हणजे एकाच निवडणुकीमध्ये एकापेक्षा अधिक सदस्य निवडावायचे असतात, त्या ठिकाणी आपल्याला सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टमचा वापर करता येतो. मिक्स मेंबर प्रपोर्शनल सिस्टम ही युरोपमधल्या काही देशांमध्ये वापरली जाते. इस्रायल आणि युरोपमधल्या काही देशांमध्ये पार्टी लिस्ट सिस्टम देखील वापरली जाते. म्हणजे इथं मतदान करताना ते उमेदवाराला न करता त्या पक्षाला केलं जातं, पार्टीला केलं जातं आणि त्याच्या आधारे मग ते बहुमत आणि त्या उमेदवारांची संख्या ठरवली जाते. तर जेवढ्या पण इलेक्ट्रोल सिस्टम्स आहेत त्याला अशा 2 बेसिक टाईपमध्ये आपल्याला डिवाइड करता येतं आणि प्रत्येक टाईपचा देखील एक सब टाईप आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर ह्या सगळ्या इलेक्ट्रोल सिस्टम्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता ज्या राज्यसभा निवडणुकीची आपण इथे चर्चा करत आहोत तर राज्यसभा निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाते तर भारतामध्ये राज्यसभा निवडणूक ही प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन थ्रू सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने घेतली जाते, ज्याला मराठीमध्ये आपण प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमणी पद्धत असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये जो विजयी उमेदवार आहे त्याला सर्वप्रथम कोटा एवढी मतं मिळवावी लागतात. जर त्याला कोटा एवढी मतं मिळाली तरच तो उमेदवार निवडून येतो. मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणारच आहे की ते मतदान कसं होतं आणि ती कोटाची मतं कशी कॅल्क्युलेट केली जातात. पण तत्पूर्वी कोटा हा कसा कॅल्क्युलेट केला जातो त्याचा एक फॉर्म्युला आहे, ड्रूप नावाच्या स्टॅटिस्टिशियननी तो शोधलेला आहे. तो फॉर्म्युला काय आहे तो मी आपल्या सगळ्यांसाठी समोर ठेवलेला आहे. तर कोटा कसा कॅल्क्युलेट केला जातो तर टोटल नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स म्हणजे एकूण वैध मतं किती आहेत डिवायडेड बाय नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी इलेक्टेड, आपल्याला किती कॅन्डिडेट्सना निवडून द्यायचं आहे, +1 आणि त्या पूर्णांकाला परत आपल्याला या ठिकाणी +1 करायचं आहे. तर हा कोटाचा फॉर्म्युला, ह्या कोटाच्या आधारे ती संख्या निश्चित केली जाते की जी त्या निवडणुकीमध्ये जिंकून येण्यासाठी आवश्यक आहे. आता महाराष्ट्रामध्ये सध्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मग त्याचा कोटा कसा कॅल्क्युलेट केला जाईल तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल की राज्यसभा निवडणुकीमध्ये जे मतदार असतात ते विधानसभेचे आमदार असतात, त्यामुळे त्यांची मतं या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जातात. आता महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 इतकी आहे. मात्र त्यातल्या 2 सदस्यांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे सध्या 2 सदस्यांची वॅकन्सी आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यामुळे 286 सदस्य आपल्याकडे सध्या आहेत. तर हे 286 सदस्य त्यांची कोणाचीच मतं तर वाया गेली नाही, ती सगळी मतं वैध
ठरतील असं गृहीत धरून 286, कारण ती वैध मतं असणार आहेत, डिवायडेड बाय नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी इलेक्टेड. आपल्याला किती सदस्यांना निवडून द्यायचं आहे, तर 7 सदस्यांना निवडून द्यायचं आहे. सो 7+1 आणि पूर्ण अपूर्णांकाला परत +1, आणि ह्याच्यामध्ये आपण ही सगळी संख्या टाकलेली आहे ड्रूपच्या फॉर्म्युल्यामध्ये. तर ती संख्या आहे ते 286 डिवायडेड बाय 8+1, आणि ह्याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ती संख्या येते 37. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये जर राज्यसभा निवडणुकीमध्ये जर कोणाला निवडून जायचं असेल तर त्या उमेदवाराला 37 इतकी मतं मिळणं अपेक्षित आहे. जर त्याला 37 मतं मिळाली, अर्थात ती पहिल्या पसंतीची असतील, तर तो उमेदवार ही निवडणूक जिंकणार आहे. मग ही ऍक्च्युली निवडणूक कशी घेतली जाते, तर आपण उदाहरणादाखल असं जर गृहीत धरलं तर त्याच्यामध्ये उमेदवार कितीही असू शकतात. आपण उदाहरण देखील घेऊया. ABCDEFGHI असे कितीही उमेदवार त्याच्यामध्ये असू शकतात. 7 जागा असतील तर 7च उमेदवार असायला पाहिजेत असं नाही. 7 जागा आहेत आणि 7च उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होते. पण 7 पेक्षा जास्त उमेदवार जर असतील तर त्यासाठी मात्र आपल्याला मतदान घ्यावं लागेल. मग प्रत्येक मतदार जो या ठिकाणी विधानसभेचा आमदार आहे तो काय करणार आहे, तर तो या सगळ्या उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार मत देणार आहे. म्हणजे समजा मी जर मतदान करत असेल तर मी असं ठरवलंय की ए माझा पहिला पसंतीक्रम असेल, बी दुसरा असेल, सी तिसरा असेल, डी चौथा, ई 5, 6, 7, 8, 9 असे पसंतीक्रम मी दिलेले आहेत. तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला पसंतीक्रम देताना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 द्यायचे. कोणाला असं वाटलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, म्हणजे असा प्रत्येक उमेदवार जो आहे तो अशा प्रकारचे पसंतीक्रम देणार आहे. 1 नंबरचा पसंतीक्रम देणं कंपल्सरी आहे. बाकीचे पसंतीक्रम तुम्ही नाही दिलेत तरी चालणार आहे, मात्र सगळेच पसंतीक्रम देणं अपेक्षित आहे. याचा अर्थ काय होतो, मी मतदान करत असेल तर माझा पहिला पसंतीक्रम ए आहे. जर ए ला तुम्ही घेणार नसाल तर मग बी ला घ्या, सी ला घ्या, असा त्याचा अर्थ होत. मग जेव्हा ही सगळी मतदानाची प्रक्रिया पूर्ण पडते त्यावेळेला काय केलं जातं, तर प्रत्येक उमेदवाराला मिळालेली पहिल्या पसंतीची मतं या ठिकाणी तपासली जातात, ती काउंट केली जातात. समजा ए ला किती मिळालेत, बी ला किती मिळाले, सी ला किती मिळाली आहेत. मग या उमेदवाराला मिळणारी मतं किती असायला पाहिजेत, तर अर्थात या उमेदवाराला मिळणारी मतं ती कोटा एवढी असायला पाहिजे. मग या निवडणुकीमध्ये कोटा आपण किती निश्चित केलेला आहे, तो 37 निश्चित केलेला आहे. अर्थात हा कोटा बदलू शकतो. हा कोटा कसा बदलू शकतो, नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स किती आहेत प्लस नंबर ऑफ वॅकन्सी पण किती आहे, ह्याच्यानुसार हा कोटा प्रत्येक निवडणुकीमध्ये बदलू शकतो. पण महाराष्ट्रामध्ये जर 7 जागांची निवडणूक असेल आणि 288 286च्या आसपास जर सदस्य असतील तर साधारणतः 37च्या आसपास राहिलेला आपल्याला दिसून येतो. याचा अर्थ या प्रत्येक उमेदवाराला काय करायला पाहिजे, तर 37 एवढी मतं मिळायला पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त मतं मिळायला पाहिजेत. तेवढी मतं मिळाली तर तो उमेदवार त्या निवडणुकीमध्ये विजयी होणार आहे. आता प्रत्येक राजकीय पक्ष काय करतो, त्यांच्याकडे किती मतांची उपलब्धता आहे याचा त्यांना अंदाज आलेला असतो. आता महाराष्ट्रामध्ये एका राष्ट्रीय पक्षाने 4 उमेदवारांची उमेदवारी घोषित केलेली आहे. त्यांच्याकडे तेवढं संख्याबळ आहे आणि म्हणूनच त्यांनी 4 लोकांची उमेदवारी निश्चित केलेली आहे. मग त्याच्यामध्ये काय होणार आहे, समजा ए उमेदवार आहे तर त्याला त्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यातले जवळपास 37 आमदार, पहिले 37 आमदार काय करतील, ए ला आपला पहिला पसंतीक्रम देतील. आता समजा बी त्यांचा पक्षाचा उमेदवार असेल तर 37च्या पुढचे जे आमदार आहेत 38 ते अगदी 74 पर्यंत ते काय करतील, आपला पहिला पसंतीक्रम हा बी ला देतील. असे पुढचे जे सगळे आमदार आहेत ते त्यांच्या कॅन्डिडेटला पहिला पसंतीक्रम देणार आहेत. एखाद्या पक्षाने एकाच व्यक्तीची उमेदवारी ते घोषित करू शकतात, कारण त्यांच्याकडे तेवढ्याच लोकांचं संख्याबळ उपलब्ध असू शकतं. 37 किंवा 37 पेक्षा जास्त किंवा थोडेसे कमी असतील तर इतर मित्रपक्षांची ते मदत घेऊ शकतात. 37 पेक्षा जास्त मतं असतील पण ती पुरेशी नसतील, म्हणजे अगदी दुप्पट नसेल, दुसरा उमेदवार निवडून येण्याइतपत त्यांच्याकडे मतं जर नसतील तर त्यांच्याकडची एक्स्ट्रा झालेली मतं आहेत ती आपल्या मित्रपक्षांना ते देतील. म्हणजे इथं काय होणार आहे, ते प्रत्येक उमेदवाराला 37 इतकी मतं मिळणं अपेक्षित आहे जी पहिल्या पसंतीक्रमाची असतील. आणि जर ती पहिल्या पसंतीक्रमाची त्यांना 37 मतं मिळाली तर त्या निवडणुकीमध्ये सहज त्यांचा विजय होणार आहे. त्यालाच आपण सिंगल प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन थ्रू सिंगल ट्रान्सफरेबल वोट असं म्हणतो. याच्यामध्ये गरज पडली तर मतं ट्रान्सफर पण केली जातात. म्हणजे असं झालं की कोटा एवढी मतं कोणालाच मिळाली नाहीत पहिल्या फेरीमध्ये ती मतं कोणालाच मिळाली नाहीत, तर मग ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मतं सगळ्यात कमी मिळालेली आहेत त्याला त्या निवडणूक प्रक्रियेतून बाद केलं जातं आणि त्याला जी पहिली पसंतीक्रमाची मतं मिळालेली आहेत ती प्रपोर्शनमध्ये बाकीच्या सगळ्या उमेदवारांमध्ये वितरित केली जातात, डिस्ट्रीब्यूट केली जातात. थोडीशी गुंतागुंतीची बाब ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. मात्र तुम्ही जर सगळ्या राज्यसभा निवडणुकाचा इतिहास बघितला, विशेषतः महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा इतिहास जर बघितला, जर 7 जागा असतील तर 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता असते. कारण याच्यामध्ये जो उमेदवार अतिरिक्त मतांसाठी उभा राहील त्याचा याच्यामध्ये पराभव हा निश्चित मानलेला आहे आणि अशा पराभवाची नाचक्की होऊ नये म्हणून सगळे राजकीय पक्ष अगदी सामंजस्याने आपल्याला हव्या त्या मतांची बेजमी करून घेतात आणि त्याच्याच आधारे आपले उमेदवार याच्यामध्ये निवडून
देतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं की भारतामध्ये राज्यसभा निवडणूक जी घेतली जाते ती प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन थ्रू सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने घेतली जाते. त्याच्यामध्ये विजय उमेदवाराला कोटा एवढी मतं मिळणं अपेक्षित आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातल्या राज्यसभा निवडणुकीला जर फॉलो करत असाल आणि तुम्हाला तो कोटा का आहे किंवा तो कोटा 37च का आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर जर बघायचं असेल किंवा शोधायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की मदत करेल. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी दैनिक अकॅडमीच्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.